मोहिनी 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 वा मोहिनी मोहिनी कुठे गेली? दिसून नाही राहिली. ते झोपली आहे काय? काय माहित बा, मला माहित नाही, दिसलीच नाही एवढ्या वेळची. मला वाटते पुष्पा काकूच्या घराकडे गेली काय माहित, का खोलीत आहे झोपली तर. पण मला दिसली नाही बा, बोलली नाही एवढ्या वेळची. दिसली तर मग मला माहित आहे ते. बरं ते सांगते ना कुठं जाते तर, पण तिनं सांगितलंही नाही आज मला तर काही. काय झालं रे राजेश, काऊन कल्ला करून राहिला? मला अंदर आवाज आला तिकडे. मी म्हटलं काय झालं, म्हटलं याले काऊन ह्या कल्ला करून राहिला म्हटलं एवढ्या जोऱ्यानं. आई आई मी मोहिनीला पाहून राहिलो होतो, मोहिनीला आवाज देऊन राहिलो होतो. काही नाही झालं. सहजच आवाज देऊन राहिलो होतो तिले. मी म्हटलं हे कुठं गेली बा, थोडंसं काम होतं तिच्यासोबत म्हणून आवाज देऊन राहिलो होतो. तर ते काही आली नाही. वहिनीच होत्या इथं उभ्या. तर वहिनी म्हणते मला माहित नाही, म्हणते कुठं गेली तर म्हणते. असं झालं. हो, दिसलीच नाही ते मला तर मगांपासून. कुठं गेली आणि काय गेली तर. बोलली नाही का, चालली नाही. आज काय झालं रे तिला, काही झालं काय तुमचं दोघांचं? बोलून नाही राहिली तर सकाळपासून. नाही तर तिचं तर तोंड उभं नाही राहत. बोलताच बोलते. आज काय झालं तिले? काही ना काही झालं असेल तुमचं दोघांचं. मलाही वाटते बापूजी तुम्ही भांडण केलं तिच्यासोबत. काऊन भांडता तुम्ही नेहमी तिच्यासोबत? हा, काय करते ते, फक्त बोलते तर अशी, पण अशी भांडत तर नाही ते. तुम्ही कोण भांडता तिच्यासोबत? अरे बा वहिनी, मी काय भांडलो? भांडण गिंडण काही नाही झालं. मी तेच तर विचारून राहिलो काय झालं म्हणून तिले. पण ते दिसन तेव्हाच विचारन ना. पण भांडण नाही झालं बा, काहीच नाही झालं आमचं दोघांचं. मग कोण रुसून बसली ते? हा, मग कोण रुसून बसली? कोण आहे नाही घरात? कुठं गेली? कुठं निघून तर नाही गेली? का गेली तिच्या मायच्या घरी? आता म्हणून तर राहिली होती 2 दिवसासाठी, जातो म्हणे माहेरी असं म्हटलं होतं बा तिनं. मग होऊ शकते गेली असं, नाही तर. आता बाई गेली असं तर काही बिना सांगितल्यानं जाते काय ते? हा, सांगूनच जाईन ना आपल्याला का मी चालली आईच्या घरी का काही. अन नाही कोणाला तर बापूजीला तर सांगणारच आहे ना ते. का नेऊन तर मागन येईल. काय सांगता येते तिचं? वाराधुंडासारखी आहे होते. हा, उठली ना सुटली असं काम आहे तिचं. काही सांगता नाही बाबा, मला तर काही तिच्यावर भरोसा नाही आहे जरासही. नाही आता बाई, अशी गिशी नाही करत ते. मला तर वाटते असं ते पुष्पा काकूच्या घरी गेली असं. आठवा पुष्पाच्या घरी नाही आहे. मी तर तिकूनच आली आताच. तिची पोरगी ना ते बसल्या होत्या दोघी जणी. आणि ते काय लिहिते आता बहिणीने बसून राहिली, तिची पोरगी आहे तर आली. जाऊन पाहतो जरासं आता तिकडे. टीना आहेच तिकडे. टीनासोबत बोलून येतो. कोण रे, काय झालं आता? नाही आई काही नाही झालं. जातो म्हटलं थोडंसं कामी जातो. ठीक आहे. याले कोणतं काम आठवलं आता बघतातच. आताच मोहिनी करून राहिला होता. आणि आताच्या आता काय म्हणते, याले दुसरं कामही आलं काय? काही आहे बा. बरं जाऊ दे. चल तू जराशी आराम कर. इथं काही हिंडून राहिली. हा, दुपारचा टाइम राहिला म्हणजे जरासा आराम करावं. असं फिरावं नाही. निरं फिरतच राहता. ती तशीच ना, तू तशीच तर करत राहता. अहो जरासा आराम करावं लागते बाई ना. हो वैशाली, काय हो माय मला ध्यानात नाही राहून राहिलं. झाले काय तुमचे दोघीचे 3 महिने? हा, झाले असं तर चोरवटी भरतो ना. भरून टाकतो माय. मला त्या दिवशी कधी पुष्पानं म्हटलं, मला तर काही आठवण नाही राहत. त्याच्यात हे असा घरात किरतोडा असला म्हणजे त्याच्यापेक्षा बोलते माणूस. तर काय लागतं व चोरवटीले? तुला माहित आहे काय? मला माहित नाही अजून. मी काही कोणाची भरली नाही बाई. मला नाही माहित आता बाई काय भरायला लागते काय नाही. तर तुम्ही पुष्पा काकूला विचारून घे जा आणि भरून दे जा. 5 बाया भरते का एकटीच भरते होती? एकटीच तर भरते आता बाई. 5 कायले भरत बसते? एकटीच बाई भरत असते. तुम्हीच भरून दे जा ना. पहिले मोहिनीची भर जा. काऊन का तिचं पहिले आहे ना म्हणून. नाही तर मग असं होईल तर वैशाली ताईचीच भरली बा. आणि महिनी भरली पहिले. तर पहिले मोहिनीची भर जा आणि मग मैवाली भर जा आता बाई. पण तू मोठी आहे ना, मग मोठ्याचा मान नाही राहत असते काय आता बाई? याच्यात कोणता मोठ्याचा मान आहे? हा, आता काय म्हणते तर हे व्हायच्या वेळेस तर मोठ्याचा मान भेटलाच नाही. तिथेच पहिला मान भेटला. आणि तिलेच होईन आता पहिलं जे काही होईन ते. आणि मग कायचा मान न घेऊन राहिला याच्यात? नाही तिचाच कर्जा पहिले. बरं बाबा तसं करण. पण मी आता पहिले विचारपूस करतो तिले पुष्पाले. तिले समजते, तिला माहित राहते ते कणी जाते याच्यात जातच राहते. आणि तशा ह्या कणी 7-8 बहिणी आहे. तर तिला कणी हे बहीण सांगते ते बहीण सांगते. आता बाई मी आहे एकुलती एकटी. आणि मला काय माहित होईन? हा, माझ्याच्यात बहिणीच नाही. चुलत बहिणी, उलत बहिणी, मावस बहिणी, माम बहिणी ते आहे. पण त्या कायला सांगायला जाते मला? मीच मोठी आहे. बाकीच्या साऱ्या लहान आहे माझ्यापेक्षा. आणि मग त्या लहान काय सांगा मला? त्याच्या लेकरायचे लग्नच व्हायचे अजून. आता माझ्याच लेकरायचे झाले बाई. मग पहिले आजी मीच होईन कनी. तर मलाच करायला लागन पहिले. म्हणून म्हणतो का मला आता पहिले तिलेच विचारायला लागन पुष्पाले. ठीक आहे ना आता बाई, विचारून घे जा ना. अरे येईन बाई, तुम्ही कशा का बाबा? फोन नाही. फोन केला असं मोहिनीले नाही? आता आम्हाला तर काही सांगितलं नाही बाबा तिनं, मग आई येते का काही म्हणून. शब्दाने बोलली जराशी. नाही मी सांगितलंच नाही तिलेही नाही केला फोन. तिला माहीतच नाही मी येऊन राहिली म्हणून. हे माय मन फिरलं आता. मन फिरलं तर चल म्हटलं तिच्या बाबाला. काय म्हटलं? मी चालली हो म्हटलं, येतो म्हटलं जराशी मोहिनीच्या घरून. तर तिचे बाबा म्हणे अशी बघतातच जातं काय म्हणे. उद्या जा म्हणे, काही सामान आणून देतो माहिती तुला जरासं. मी म्हटलं काही नका आणू, मग तुम्ही येऊन जा म्हटलं मला घ्यायला उद्या. आणि काय आणायचं आहे तर घेऊन ये जा म्हटलं. पण आज मी जातो म्हटलं बापा. रातभर राहीन म्हटलं तिच्या घरी, जराशी पोरीची भेट गोट होईन म्हटलं. आणि मग लागन तर मी म्हटलं येऊन जाईन म्हटलं उद्या वापस. असं म्हटलं बाई ताईले. अरे वा रे वा, बरोबर आहे तुमचं. पोरीच्या घरी आले का विचारपूस करायला लागते का काय करायला लागते? चांगला आहे ना, आल्या तर या बसा ना. कोण बाई घरी नाही का? मोहिनी कुठे गेली? बाहेर गेली काय? दवाखान्यात गेली काय? ते घरी नाही दिसून राहिली. नाही तर बातच येते तिला, तर मायचा आवाज बातच येते. नाही बाहेर गेर नाही गेली, इथं असं नाही पुष्पाच्या घरी बाजूच्या. आता तिचं कसं आहे, भुरकून इकडे तिकडे चालली जाते.
सांगितलं नाही हुंगतलं नाही बाई. सांगितलं तर माहित राहते का कोणाच्या घरी गेली काय गेली. घंटाभर बसते सुनवायरी इथं तिथं. हो हो हे बरोबर आहे. आता जरासं बोलायलाच लागते माय कोणासोबत. हा दिवस बोलू देत नाही एकत. नेलं तर काही नेतो आपण सोबत. कीर्ती नेतो बाबा फक्त. हा म्हणून बोला चालत राहा लागते. बोलतं चालतं राहा लागते. तशी ते बोलकारच आहे. पहिल्यापासून साऱ्या गावासोबत बोलत राही. आत्ताही तिची आठवण येते म्हटलं. आत्ताही बाई आठवण काढते. माय मोहिनींनी आली काय हो बाई. मोहिनीने आली काय हो बाई अशा विचारपूस करत राहते. वैशाली पाय ना होती कुठं गेली तर. पाय ना तिला दे ना आवाज दे ना. कुठं गेली ना काय गेली बापा एवढ्या वेळची. घरात पाय नाही तिच्या खोलीत झोपली असं नाही तर. बरं आता बाई पाहतो ना मी. पहिले घरात पाहतो. घरात नसेल तर मग बाहेर जाईल. येऊ द्या ना सावकाश. कुठं जाणार आहे. कुठं जातील काय सुनवायरी. नाही जातच नाही ना कुठं म्हणून तर म्हणून राहिली. कुठं जात नाही येत नाही. घरातल्या घरातच राहते त्या दोघी जणी. आज काय मी बापा कुठं गेली ना काय गेली. तो याला होता आता राजेश आला. त्याने मोहिनी केलं आणि तोही चालला गेला त्याच्या कामी. आता त्याला असं वाटलं की घरात आहे नाही वाटते तर तोही चालला गेला. आताच गेला. इन बसा ना तुम्ही. बसा. हो बसतो. कसं काय बाई काय म्हणते तब्येत पाणी गिनी काय म्हणते. तुमची तब्येत भाऊची तब्येत काय म्हणते. काय आहे बाबा आता आपली तब्येत. दोघं जीव आपला. मस्त आपलं करणं आहे आणि खाणं आहे. बस दोघांचंच करणं आहे आपल्याला. दोघांचंच खाणं आहे. आता पोरगं येणार होतं बाई. पोरगं काही अजून आलं नाही. आता पोरगंही काय करते ना काही नाही. मी म्हटलं आता यंदा काय नोकरी लागते का नाही लागत तर लग्न करून टाकावं म्हटलं पोराचं. तर पोरगं काही लक्ष नाही देऊन राहिलं बाई लग्नाच्या इकडे. लग्न म्हटलं का काही बोलतच नाही. तो आता काय करा. पाहिली असं त्यानं कुठं. मग कायले तो लक्ष देते तुमच्या गोष्टीकडे. त्यानं पाहिली असं तर आनंद हो त्याची. आपल्याला काय करायला लागते करू द्या ना. आजकाल चालूच आहे बाई. आता काय म्हणा. कोणाच्या लेकराला म्हणता येत नाही बोलता येत नाही. आता जिकडे पाहिलं तिकडे हेच आहे. मग आणू त्याला काय जाऊ द्या कोणाची आनंद तरी. पोरगीच आनंद ना सुन चिन्ह तुम्हाला घरात. सून आली म्हणजे बस आहे. नाहीतरी आता इकडे तिकडे पाहायला जाण तर पोरी भेटून नाही राहिल्या. मग नाही भेटल्यापेक्षा त्यानं जर आणली त्याच्या मताची आणली त्याच्या मनानं वागवण तो. बरोबर नाही काय. आपण चांगलं वागलं तर आपल्यासोबत चांगली वागण. हो इन बाई बरोबर आहे तुमचं. पण आता काय करावं. लोक आपल्या तोंडात शेण घालते. एकुलता एक पोरगा आहे म्हणून. आणि आपल्या पोरीले इकडून जुलून. पोरीले काय म्हणते तर घरातले लोक जगू द्यायला नाही पाहत. मग ते बोल होते ना. मग जवळ सासू सासरे बोलत नाही राहत काय. आता तुमच्यासारखे समजदार असते का बाबा सारे लोक. आता तुम्ही एक समजदार आहे. पण माझी मोठी पोरगी लय गरीब आहे बापा. माझी मोहिनी तरी सगळ्याच्या ज्या दिवस काढून घेते बोलून चालून. पण माझी मोठी पोरगी लय साधी सुधी आहे. तिला तर काही मनाचा बोलाचा हे नाही आहे. तिलेच बोलते बापा. जवळही बोलते आणि सासरेही बोलते सासूही बोलते. आता कोणाकोणाचं ऐकन ती बिचारी. म्हणून आपल्याला जरासं टोकत राहायला लागते लेकराईले. बापा कुठं गेलती होती एवढ्या वेळची. तो आला मार आवाज दिले त्यानं. मोहिनी निघाले खाली नाही. आणि तू तर घरातूनच निघाली. आता खोलीत होती का झोपली होती का बाबा. नाही आता मी झोपली कायली होती. मी आंघोळ करून राहिली होती. मला आंघोळच नाही केली. तर आता उशीर आंघोळ करून राहिली होती म्हणून उशीर लागला मला. तर मला आवाज कोणाचाच नाही आला म्हणून मी आवाज नाही दिला. वा म्हणजे अशानं कोणी येऊ नये वापस चाललं जाते तर माहित नाही पडत. हे घे तू आईसोबत बोल बाबा. तू आई आली तुझ्या बेटीले. आई तू एखादा फोनही नाही केला. तशीच येऊन गेली. फोन म्हणतं करायला पाहिजे होता. या लागते तर फोन करा लागते का काही करा लागते. मग आपण काही करून ठेवतो खायचं प्यायचं काही ना काही. आणि तू तर तशीच येतं बाबा सांगतही नाही. आणि एकटीच आली. बाबांनी आणलं काय. बाबाला आणलं लागत होतं. आणि तू तर म्हणे मोहितही येते म्हणे बाई. मग थोनही आणलं त्यांनी आणलं काय. नाही हो थोनी आला ना तुझे बाबाही नाही आले. मी एकटीच आली. ते बाबा म्हणे उद्या जाऊ म्हणे आपण म्हणे सोबत म्हणे. मी म्हटलं नाही मी एकटीच जातो म्हटलं. आज तुम्हाला यायचं असेल तर उद्या येऊन जा म्हटलं. सोबत येऊन जाऊ म्हटलं. दोघं जण रातभर राहीन म्हटलं मी. ते बाबा आले म्हणजे उदो करते नाही रे. चाल लवकर. माणसासोबत यायला तरी पुरते काय. जरासं घंटाभर राहू नाही देत का. पोरीसोबत बोलू नाही देत. आपले इनी वयसोबत बोला लागते बसा लागते. हे समजतच नाही त्या माणसाले. बस चला लवकर गावाले. म्हटलं नाही म्हटलं तुम्ही येत बस जा म्हटलं. उद्या मी चालली म्हटलं आजच. आई चांगलं केलं तर येऊन गेली तू. पण आता मी येऊनच राहिली होती 2 दिवसासाठी. येतच होती आता. तू काही येत होती बापा. एखादा फोन नाही तुया का तुया काय म्हणते एखादा चक्कर नाही. तुमच्याजवळ गाड्या घोड्या आहे. सटकन उठाव पटकन बसाव नाही याव. मायबापाच्या भेटीले पण नाही. आता तुम्हाला सासू सासरे भेटले बापा साजरे तर मायबापाची काय आठवण येते तुम्हाला. नाही काय येईन बाई बरोबर नाही का बा. नाही बापा असं होते काय. सासू सासरे किती साजरे असो मायची बापाची माया येते काय त्याईले. किती झाले तरी अरे लेकरं शेवटी मायबापालाच आठवण करते कसेही असले तरी. असं असते. आठवण गिठवण करते ते. तिनं कालच म्हटलं मी म्हणे 2-3 दिवसासाठी जातो म्हणे आता. तर आता येणारच होती. आता जरासं चालू होतं घरात. ये किरतोडा चालूच राहते काही ना काही आपल्या जीवाच्या मागं. आणि याची तब्येतही बरी नव्हती म्हणून थांबली ते. आता उद्या परवा आलीच असते ते तिकडे. काय झालं भाऊले. तब्येत चांगली नाही का भाऊची. नाही आता बरी आहे म्हणा. गेले होते दवाखान्यात. आले औषध पाणी घेतलं बरी आहे आता तब्येत गिब्येत. मग आता असं करणं. आता येणारच होती का नाही तू. आता माझ्यासोबतच चाल उद्या. उद्या चाल सोबत. राय मस्त 8 दिवस. नाही का येईन बाई. आता राहू देतो नेले 8 दिवस. आणि मग अजून डिलिव्हरीच्या वेळेस घेऊन जाईन. हिची कधी चोरवटी भरायची आहे ना ते भरून घेतो म्हटलं. आता तुम्ही भरता काय मीच तर भरून राहिली होती. आता
आता उद्या गिद्या भरतो म्हटलं मी. 7 दिवस पाहतो म्हटलं ना, भरून घेतो म्हटलं. आता सासूही भरू शकते ना, माई भरू शकते. आता कुठं कुठं सासवा भरतच नाही, तर मग माईच भरते. काय करण मग, आपल्या लेकराचं आपल्याला तर करावंच लागलं नाही बाई. हो, तर मला काही एवढं समजत नाही बाई त्याच्यातलं. मी आता ह्या आजूबाजूच्या बाईला विचारपूस करू करू करतो. त्या बाईनं टोकलं होतं मला त्या दिवशी, असं असं झालं म्हणे, केलं काय म्हणे तुम्ही. म्हटलं नाही बाबा, मी आता काही केलंच नाही म्हटलं. तर असं करायला लागते म्हणे. मी म्हटलं ठीक आहे बाबा, कसं करायला लागते, आता काय लागते त्याला काय नाही पाहतो म्हटलं. आणि सगळं सामान सुमान घेऊन येतो म्हटलं, आणि मग करून टाकतो म्हटलं दोन्ही सुनाईच्या सोबतच. होते नाही बाई, तुम्ही करायचं असेल तर मी करतो. असं काही नाही, दोघी नाही केलं चालते आणि एकी नाही केलं चालते. आता आम्हाला काय, आता लेकरच किती काय बाबा, इन 2 पोरीने 1 पोरगं. मग आता काय झालं, केलं तर तुम्ही केलं तर सारखंच आहे ना, मी केलं सारखंच आहे. नाही नाही, मी करून घेतो ना. काय सुनायचं पहिले करायला लागते म्हणते. बरं बापा, ठीक आहे, तुमची इच्छा. मोहिनी, आण ना तू आईसाठी पाणी गिनी आण, चहा आण, नाश्ता आण, काही तर आण बापा. तू तर उभीची उभीच आहे. हा, आणतो ना. आई, नाश्ता करता काय का जेवणच करता डायरेक्ट? आता जेवणच गेलं करून. बाई, मी आता ना नाश्ता घेत ना चहा घेत ना जेवण घेत. द्यायचं असेल तर 1 गिलास पाणी देऊन दे, बाकी काहीच देऊ नको आता. खाऊन बाई, खाऊन घे ना थोडं थोडं, तेवढंच बरं वाटते. आणि माझ्यासोबत जेवण मी जेवायचीच काय अजून. दोघी जणी जेवू आपण. किती दिवस झाले बाई त्यासोबत जेवली नाही मी. सोबत जेवू ना दोघी जणी, मायले की आपण. चाल ना तिकडे. ते सासूबाईला दे ना जेवायला, सोबतच जेवू, मग इथंच जेवू. आम्ही दोघी जणी सोबत जेवतो, तूही बस इथंच. हो मोहिनी, तसं कर, इथं घेऊन येतात. दोघी तिघीचे वैशालीचे घेऊन येतो इथंच, आणि 3-4 जणी इथंच जेवून घेऊ आता आपण. बरं आता बाई, ठीक आहे ना. आता तिकडे कुठं चालली? तिकडे काय आहे? स्वयंपाक घरी इकडे आहे ना. आता बाई, येतो मी 2 मिनिटात. सांगा मग बाई अजून काही. काय आहे बाबा, आता काय सांगावं आपण. आपलं तर काय म्हणते, हाय तेच जिंदगी आहे. सुना आहे, आपल्या लेकरं आहे, आणि बस बुडा आहे आपला. आपली जिंदगी तेच आहे बाबा. आता खाणं आहे, झोपणं आहे, कामं करणं आहे, याच्यावर तर काय आहे आता. भाऊ काय म्हणते? भाऊला आणा लागत होता आता. नाही, आता त्याचं दुकान चालू आहे ना. दुकानात आता लय आला घाटाच घाटा येऊन राहिला. काही कामाचं दूर नाही बापा. कोणताही धंदा म्हटलं म्हणजे नशिबाचाच राहते. भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर काहीच नाही. सारं घाट्यात जाते. नाही तर मग एवढा कपडा आणला, सारा घाट्यात गेला. काय करावं आता, खपते काय हो बाई ते. हे काय ना, मार आणून ठेवलं. ह्या मोहिनीच्या आणलं होतं व हे करण म्हणून हिनंच टाकायला लावलं दुकान. आणि हे होती तोपर्यंत चांगलं चाललं ना. हिच्या हाती लय लक्ष्मी आहे. हे मस्त चालवते, कोणताही धंदा पाणी ते करतो म्हटलं ना, मस्त करते. आता तिच्या बापाला काही एवढं गटत नाही बाई. आता कास्तकारी करणारा माणूस, एक आहे की तुम्ही धंदा पाण्यात लावून द्या, तर कसं जमन. तर त्याला काही पद्धतशीर काही ते जमलं नाही. आता थोडं थोडं करायला पाहिजे. हे होती तर मस्त करी, हे हुशार आहे तशी. दिमाकानं लय चंट आहे. हो, दिमाकानं चंट आहे, बोलाले छत्री आहे. भल्ली बोलते बापा, बोलाले हारत नाही. जिततेच, जिथूनच येते, कुठून नाही बोलाले. आता इथेही टाकून राहिली ना दुकान. मागतलं ना बापा तिच्या सासरीला जबरदस्ती. मामाजी दुकान टाकतो, मामाजी दुकान टाकतो. मामाजीनं दिले बापा 3 लाख रुपये दिले म्हटलं तिला त्या दिवशी. काही नाही होतीन बाई, काही घाबरू नका. तुमचे 3 लाखाचे 6 लाख कधी करण ना ते तर माहित नाही पडत. आता मी माय होई म्हणूनच नाही बोलत बापा. खरोखर करते ते. चिकाटीची आहे, भल्ली चिकाटीची आहे. अशी करते कोणी कामाला बिडली म्हणजे का, कोणताही काम म्हटलं झाल्याशिवाय आणि त्याचा फायदा भेटल्याशिवाय सोडत नाही म्हटलं. ते चांगला आहे ना बापा, चांगला आहे ना. झालंय तर आपल्याच घराची उन्नती आहे, नाही काय. हो, मग नाही तर काय तर. मग बरं, काय म्हणते बाकीची तुमच्या तब्येती गिब्येती. मग आता पोरगी होती काय ना तुमची त्या दिवशी म्हणे बाई. आता हिचा 8-15 दिवसा पहिले फोन आला होता का नाही, तर तुमची पोरगी आली होती ना म्हणतात, तशी बोलून राहिली होती. मी म्हटलं कोण हो मोहिनी? तर ननद बाई होय म्हणे बा. मी म्हटलं काऊन, काय झालं म्हटलं. तर काही तिनं सांगितलं नाही मला. मी म्हटलं काही ना काही झालं असं म्हटलं, चालूच राहते पोरीबारीच्या घरात. तर विचारन म्हटलं मग इनबाईले. इले काय विचारू, यासारखी सांगत नाही ना माझी पोरगी. झाली ती बाई जराशी वादावादी. हो, नाही काही केलं तरी माझी पोरगी तशीच आहे. तुमची तरी पोरगी, आता तुम्ही तारीफ करता, आता मी कोण्या तोंडाने तारीफ करू बाई माझ्या पोरीची. जे आहे ते सांगतो. आता मारलं नाही तरी जवळ मारलं म्हणे बापानं आली होती. तिच्याकडे पहिले जास्त काम करायच्या जीवावर येते, काम नाही करत ते. पहिलेच तर काय म्हणते मी स्वतः काम करू. म्हणून आता कसं आहे, मग आता भावजाई आल्या तर त्याच करून घेते. हिला काही करायचं काम पडलं नाही. हिच्या येते आता नेटावर, मग ही उठपाय करते. मग पाहिली होती उठून, आली तर महिना झाला इथंच होती. मग तरी तिले जबरदस्ती तिच्या बापानं आता नेऊन पोचायला लावलं. काय करून बाबा, इथं ठेवून काय करावं बाई पोरीले. कणगीत बराव काय आपण पोरीले. जिच्ची तिथं, तिथचं आता लहानसं लेकरू आहे बाई. कायले त्याला मायबापापासून दूर करत बसाव. तिच्या बापानं जबरदस्ती पाठवायला लावलं. ते म्हणे सोडचिट्टी पाठवतो म्हणे, नाही तर आता मग दिलं पाठवून तिले तिथं. नाही, बरं केलं तुम्ही इन बाई, खरंच. भाऊनं लय बरं केलं म्हटलं हे, का पाठवून दिलं. काय करता, दिवस वाढत जाते आणि मग राहते पुरी तशाच पडल्या. मायबाप काही त्याच्या जिंदगीला पुरते का हो. मग काय म्हणते, भाऊनं भाषा कोणाची होत राहते. हो ना बापा. आता हे कुठं गेली, इले पाहून आणा लागन बापा मला. आता कुठं गेलती बापा तू? आता बाई, राजेशजी आले होते ना. मग राजेशजीने मला आवाज दिले, 2 मिनिटं थांबूही नाही शकले. काय कुठं गेले तर. आता त्यांना आवाज दिले बाई तुले 2-4. कायच्यासाठी दिले माहित नाही, पण म्हणे दिसून नाही राहिली तू, तर मग चालला गेला तो. येतो म्हणे, मी काय काम आठवलं त्याला तर माहित नाही मला. येऊ दे ना, त्याला काढतो ना आता त्याची.
मला माहिती ना कुठे गेले तर टीनासोबत गेले ते आता गाडीवर घेऊन गेले सांगतो मग त्याला येऊ दे तिकडून चला मग आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला कमेंट पण करत जा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली ते पण पहा त्याने सपोर्ट करा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते धन्यवाद.